नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारणं, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शोधण्याचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन देऊन सर्व तेच करू शकता. युद्धाचे परिणाम यूएमध्ये कांदा 550 रुपये किलो. बघू शकता, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावरही दिसू लागला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीवर मर्यादा आल्यामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम बाजारातील वस्तूंच्या किमतीवर होत आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये महागाई वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल माध्यमावर अनेक नागरिकांनी भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमतीबाबत माहिती शेअर केली आहे. विशेष टोमॅटो आणि कांदा यासारख्या रोजच्या वापरातील भाजीपाल्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने सांगितले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थव्यवस्था मंत्रालयाने सांगितले की प्रादेशिक तणावामुळे गेल्या 2 दिवसात काही आवश्यक वस्तूंच्या किमती तात्पुरत्या वाढल्या आहेत. अल क्लोज परिसरातील रहिवासी रिशाद अहमद यांनी सांगितले की त्यांच्या भागातील बाजारात टोमॅटोची किंमत 5 दिरहम प्रति किलोवर 10 दिरहमपर्यंत वाढली आहे, म्हणजेच सुमारे 250 रुपयापर्यंतचे दर पोहोचले आहे. कांद्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 4 दिरहममध्ये मिळणारा कांदा आता 7 दिरहममध्ये म्हणजेच सुमारे 175 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. काही नागरिकांनी सामाजिक माध्यमावर या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा दर 22 दिरहम म्हणजे जवळपास 550 रुपयापर्यंत गेल्याचा दावा केला आहे. आणि एकंदरीतच या ठिकाणी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थव्यवस्था मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहेत. मंत्रालयाने आर्थिक विकास विभागाच्या सहकार्याने विशेष तपास पथके तयार केली आहे. ही पथके राष्ट्रीय पातळीवर संयुक्त नियंत्रण यंत्रणेअंतर्गत दररोज बाजारपेठेची पाहणी करत आहे. धन्यवाद.